रत्नमालाच किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक करणार आहे। त्यासाठी आपण आधी सारण बनवून घेऊ। आता मी गॅस चालू करून देते। एक छोटा चमचा मी तूप घालून घेते। आणि 400 ग्रॅम मी नारळाचा चव घेतलेला आहे। एक मोठा नारळ घेतला होता, त्यातलं हे 400 ग्रॅम झालेला आहे हा चव, तो घालून घेते। आणि 200 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे, तो किसून घेतला चांगला। आता हे चांगलं परतस्तोवर एकत्र करून घेते मी। आता यात मी 2 टेबलस्पून काजू बदाम क्रश केलेले आहे, ते घालून घेते। आणि एक मोठा चमचा वेलदोड्याची पूड घेतलेली आहे, ती घालून घेते। आता हे चांगलं परतावं लागेल। थोडंसं कोरडं झालं की मग मी गॅस बंद करून देते। छान झालंय आता हे आपलं सारण। आता हे आपण गॅस बंद करून देऊ आणि तोपर्यंत उकळ काढून घेऊ, म्हणजे हे गार होईल। आता आपण गॅस लावलेला आहे, भांडं आपलं चांगलं तापलेलं आहे। सुरुवातीला आपण 3 वाटे मी पाणी घेते। आणि हे इंद्रायणी तांदूळाचे मी धुवून पंख्यामध्ये वाळवले होते, त्याची पिठी दळून आणलेली आहे। ह्या पण मी ह्याच 3 वाटे घेतलेले आहे। आता याला चांगला आधण येऊ देते, तोपर्यंत याच्यात चमचाभर दूध घालून घेते आणि एक छोटा चमचा तूप, चहाचा चमचा छोटा। आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता मी ही पिठी त्यात घालून घेते। गॅस कमीच करून द्यायचा तोपर्यंत। इंद्रायणी तांदूळाचा सुगंध पण खूप छान येतोय। आता हे 10 मिनिटं मी झाकून ठेवते आणि मग गॅस बंद करते। आपली उकड झाली आहे छान। आता गॅस बंद करून देते। आता ही उकड मी परातीत काढून घेते आणि या स्मॅशरच्या साहाय्याने चांगली एकजीव मऊ करते त्याला। गरम असल्यामुळे ते याच्यानेच करायचं ते। आता चांगला मऊ गोळा करून घेते मी याचा। आता
आता छान गोळा मळून झालेला आहे. आता मी याचे गोळे बनवते आणि सारण भरून मोदक तयार करते. आपले एकसारखे मी मोठेच मोदक करणार आहे. जरा एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत. आता मोदक करून घेते. पिठाचा हात लावायचा. हाताला तूप लावलं तरी चालेल थोडंसं. आता मी सारण घालून घेते. आपला मोदक तयार झाला आहे. आता मी एक लाटून पण दाखवते, लाटून पण भरून दाखवते. आता आपण लाटून करतो. थोडंसं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. असं दाबून घ्यायचं ते छान. सारण भरपूर भरते मी, कारण आपला मोठा मोदक आहे ना. आता आता हे सगळे मोदक मी बनवून घेते. आता आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी कढईमध्ये पाणी घातलंय आणि ही चाळणी ठेवते. आता चाळणीला थोडंसं तूप लावून घेते.
आपले मोदक तयार झालेले आहेत ना. आता हे बनवून आता याची उकड आणून घेते मी. आपले मोदक छान वाफले गेलेले आहेत. आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. झालेत आपले. आता गॅस बंद केला मी. हे बघा आपला मोदक किती लुसलुशीत झाला आहे, सुंदर. हे बघा. आता छान याच्यावर तूप घालून घेऊ. खूप छान लागतो, एकदम मस्त लुसलुशीत झालेला आहे. ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.